नमस्कार शेतकरी बांधवांनो, बागायतदार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या डाळिंब बागेचा रेस्ट पिरियडमधील कामं चालू आहेत. त्यामध्ये गोल्या पाडून सर्वप्रथम शेणखत घालण्याचं काम आपण थोड्या दिवसात चालू करतो आहे. बाकीची कामं होत आलेली आहेत. बऱ्याच प्लॉटची कामं जवळजवळ 100% झालेली आहेत. काही प्लॉटवर बेसळ डोसी टाकायला चालू आहे सध्याला आपल्या. मित्रांनो, या अशा पद्धतीने रेस्ट पिरियडमध्ये 100% पानगळ ही नॅचरली पद्धतीने झाली पाहिजे. ही मी माझ्या मताचा माणूस आहे. ज्या बागामध्ये तेलाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या तर बागांना 100% ताण हा दिलाच पाहिजे. मित्रांनो, जवळजवळ आपल्या बागेची बघा 70% पानगळ झालेली आहे. हा आपण 3000 झाडांचा प्लॉट आहे. हा आपण 1 तारखेला 1 फेब्रुवारी या दिवशी पानगळ मारणार आहे. मित्रांनो, जवळजवळ याची कामं 90% झालेले आहेत. 10% फक्त राहिलेले आहेत. वरील रेस्ट पिरियडमधील स्प्रे पण चालू आहेत. त्याचे पण व्हिडिओ आपण हळूहळू टाकू. मित्रांनो, सर्वप्रथम माझं हेच सांगणं आहे की शेणखत घालणे, रेस्ट पिरियडमधील फवारणी हे करणे गरजेचं आहे. मित्रांनो, थोड्या प्रमाणात होईना पण ज्या शेतकऱ्याला आवश्यकतेनुसार शेणखत घालणं गरजेचं आहे. व रेस्ट पिरियडमध्ये जे काही मूलभूत गरजा आहेत डाळिंब बागेच्या, त्या सर्व गरजा पूर्ण करण्याचं काम हे आपण शेतकरी बांधवांनी केलं पाहिजे. मित्रांनो, त्याशिवाय डाळिंब बाग ही येणं अवघड आहे. तिथून पुढच्या काळामध्ये जो काम करेल त्याचा 100% डाळिंब बागायतदारांना लाभ मिळेल. जो अपूर्व काम करेल त्याला डाळिंब बाग यशस्वी होणं अवघड आहे. मित्रांनो, तसेच मित्रांनो, डाळिंब बागेमधील जे आपण आता सध्याला रेस्ट पिरियडमध्ये जे फवारणी करतो त्याचे व्हिडिओ व जो भेसळ डोस टाकणार आहे आता आपण, त्याचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड करतो. मित्रांनो, काही कामामुळे व्हिडिओ टाकणं थोडं लेट होत चाललेलं आहे. त्यामुळे मी आपल्या शेतकरी बांधवांचं क्षमस्व. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या बागायतदार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.